हाय गाईज, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची आहे ते तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा म्हणजे तुम्हाला समजेल. तर इथं मी ब्लाऊजची मापे कशी घ्यायची आहे ते तुम्हाला सांगत आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे ब्लाऊज उंची. ब्लाऊजला हुक लावून घ्यायची आणि पाठीमागून हुकाच्या पट्टीकडून तुम्ही बघू शकता, हुकाच्या पट्टीकडून शोल्डरपासून इथं शोल्डर आहे, शोल्डरपासून इथं असं पकडायचं, शोल्डरपासून टेप असं ठेवायचा आणि ह्या पाठीच्या टक्सपर्यंत ब्लाऊज उंची मोजून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता 12.5 इंच, 12.5 इंच, 12.5 इंच त्याच्यामध्ये प्लस 1 इंच करायचं आहे. शिलाई मार्जिनमध्ये दबली जाते म्हणून 12.5 इंच प्लस 13.5 इंच. आता आपल्याला पाठीचा गळा उंची घ्यायचा आहे. पाठीचा गळा उंची तर तुम्ही बघू शकता इथे 7.5 इंच, 7.5 इंच आणि हे शिलाई मार्जिनसाठी जातं म्हणून त्याच्यासाठी आपल्याला 8 इंच घ्यायचं आहे आणि आपला तयार गळा 7.5 इंच राहणार. हे आहे 7.5 इंच आणि मार्जिनसाठी आपल्याला पकडायचं आहे 8 इंच, अर्धा इंच मार्जिनमध्ये जाईल. आणि आता पाठीचा गळा रुंदी आता गळा रुंदी कसा घ्यायचा आपल्याला, हे अशा प्रकारे गळा रुंदी घ्यायचा आपल्याला. हे डिझाईनचं असल्यामुळे ह्याचा मोठा गळा आहे. तर साधा असेल तर 2.5 घेऊ शकता तुम्ही. हे डिझाईनचं आहे त्याच्यामुळं हे तुम्ही बघू शकता 2.5च आहे आणि डिझाईनचं असल्यामुळे थोडंसं असं आपल्याला दिसतोय. इथं बघू शकता 2.5 आहे. हे तुम्ही बघू शकता 2.5. गळा रुंदी बरोबर 2.5च घ्यायचा. आणि आता आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर. तर इथं टेप ठेवायचा, शिलाई मार्जिन सकट पकडून अर्धा इंच इथून इथपर्यंत बघू शकता 10.5 इंच शोल्डर आहे. शोल्डर 10.5 इंच मायनस करायचं आहे आपल्याला, 5.5 इंच घ्यायचे. तर आता आपण बघू पुढचा गळा उंची. पुढचा गळा उंची 5.5 आहे. पुढचा गळा उंची 5.5 आणि
खालचा गळा रुंदी इथं हा आहे गळा रुंदी. तर तुम्ही बघू शकता ही आहे गळा रुंदी. हे असं टेप ठेवून घ्यायचं आपल्याला. ही आहे गळा रुंदी 2.5 इंच. आता आपल्याला बघायचं आहे मुंडा खोली. हुकाच्या पट्टीकडूनच माप घ्यायची आहेत आपल्याला. इथं तुम्ही बघू शकता इथून या अर्धा इंच आतमध्ये मार्जिन सकट पकडून इथून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे तुम्ही बघू शकता 5.5 इंच. 5.5 इंच मुंडा खोली आहे आपला 5.5 इंच. तर आपल्याला कटोरी बघायची आहे. कटोरी तर अर्धा इंच शिलाईमध्ये गेलेला आहे. तर अर्धा इंच इथं पकडून अर्धा इंच पकडून 5 आहे हुकाच्या पट्टीपर्यंत. 5 कटोरी किती आहे आपला 5 इंच. आणि हुकाची पट्टी मोजून घ्यायची आहे. उंची 6.5 इंच. 6.5 इंच हुक पट्टी 6.5 इंच. आणि ब्रेशर पट्टी बघायची आहे आपल्याला. इथून मार्जिन सकट घ्यायचं आहे 3.5 इंच. ही उंची आहे हुकपट्टी उंची. आणि ही हुकपट्टी ही आहे आपल्याला ब्रेशियर पट्टी 3.5 इंच. आणि इकडून मुंड्याकडून घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंच. 2.5 इंच मुंडा साईडने घ्यायचा आहे 2.5 इंच. आता आपल्याला बघायचं आहे बाह्य रुंदी. बाह्य उंची बाह्य रुंदी बाह्य उंची. ही आहे 4. मार्जिन सकट घ्यायचं आहे आपल्याला 4.5. आता घ्यायचं आहे आपल्याला बाह्य रुंदी. इथून तुम्ही बघू शकता बाह्य रुंदी आहे 6 इंच. आता घ्यायचं आहे आपल्याला बाह्य घेर.
हुकाच्या पट्टीकडून असा ओढून घ्यायचा आहे. इथं आहे 7 इंच, तर आपल्याला मार्जिंग सकट पकडायचं आहे. 2 इंच घ्यायचं आहे, 9 इंच, 9 इंच तुम्ही बघू शकता. हे आपल्याला मार्जिंगसाठी. तुम्हाला इकडून दाखवते मी. ब्लाऊज उलटा करून हे इथून पकडायचं आहे, इथून असं हे मार्जिंगसाठी सोडायचं आहे. हे असं, आणि आत 1 इंच हे आतमध्ये दबलं गेलेलं आहे, म्हणून आपण घेतलं आहे 9 इंच. आता यायचं आहे आपल्याला छाती. मी ब्लाऊज उलटा करून घेते. हुकाच्या पट्टीपासून ह्या मुंड्यापर्यंत यास आपल्याला ब्लाऊज ठेवायचं आहे. इथून पकडायचं आहे, मार्जिंग सकट घ्यायचं आहे. आता इथं बघा, इथे छाती आहे 8.25, तर माझी छाती आहे 8.25. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये प्लस करायचं आहे 2.5 किंवा 2 इंच किंवा 2.5 इंच. तर मी इथे घेत आहे 11 इंच. तुम्ही मार्जिन जास्त घेऊ शकता. आता कंबर. हे बघू शकता, ही खालची साईड पट्टी. इथं आहे 6.5, 6.5 आणि मार्जिंग आहे 2 इंच. तर मी इथे घेते मार्जिंग सकट 9 इंच, 9 इंच. 6.5 आहे, तर प्लस याच्यामध्ये तुम्ही 2 इंच किंवा 2.5 इंच घेऊ शकता. मी इथे घेते 2 इंच. इथे झालेलं आहे 6, 7, 8, 8.5 इंच. आणि ब्लाऊज फिटिंग पूर्ण. आता इथून पकडायचे हुकाच्या पट्टीपासून आतमध्ये असं नीट जोडून घ्यायचं. तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे मी पूर्ण ब्लाऊज फिटिंग तुम्हाला दाखवते कशी मोजून घ्यायची ते.
घेत आहे 28 इंच. 28 इंच. आणि आपलं राहिलं काय, हा पाठीचा टक्स. तर मी मोजून घेते पाठीचा टक्स. इथं आहे 3 आणि शिलाई मार्जिन सकट मी घेत आहे अर्धा इंच. कारण ह्याच्यात हे टीप मारण्यात जाते म्हणून आपल्याला घ्यायचा आहे अर्धा इंच एक्स्ट्रा. पाठीचा टक्स. पाठीचा टक्स 3.5 इंच. तर अशा प्रकारे मी तुम्हाला ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं आहे ते सांगितलेलं आहे. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि तुम्हाला असेच मी व्हिडिओ बघायला टाकत जाईन.